टू द टार्गेट हुक गाइस. आजचा आपला विषय आहे रॉडची गाईड, हाऊ टू चेंज द गाईड ऑफ द रॉड. सो बेसिकली बरेचसे अँगलर्स त्यांना असा प्रश्न असतो किंवा आपण रॉडची गाईड चेंज करू शकतो किंवा नाही. सो येस, वी कॅन चेंज द गाईड ऑफ मोस्ट ऑफ द रॉड. बऱ्याचपैकी रॉडची गाईड्स आपण चेंज करू शकतो. तर आज आपल्याला लागणारे इक्विपमेंट्स आहेत रॉड वेंडिंग मशीन. तुम्ही बघू शकता, दिस इज कॉल्ड रॉड वेंडिंग मशीन. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहेत लायटर कुठेही फायरवर्कसाठी. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहेत एरोलाइट, फेविक्विक. त्याचबरोबर हा आहे रॉड ॲडजस्टमेंट चॅक. सो हा एक लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे ब्रश, एक ब्रश लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे पकड, सीझर. ह्याची तेवढी आवश्यकता नाहीये, पण असं आम्ही ठेवलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे 2 मीटर ब्रेड लाईन, 1 मीटर अशी 2 मीटर ब्रेड लाईन. तर मित्रांनो, चला चालू करूया आजचं ऑपरेशन. सो हा आहे रॉड वेंडिंग मशीन. तो याच्यात ग्रीप आहे. तो आपण आता ग्रीप मध्ये रॉडला ऍडजस्ट करूया व्यवस्थितपणे. ओके, सो रॉड ऍडजस्ट ह्याच्यात झालेला आहे वेंडिंग मध्ये. आता आपण इकडे ऍडजस्ट करायला पाहिजे की आपल्याला चेक आपण ऍडजस्ट करूया आपल्याला केवढी हाईट वर त्याला ऍडजस्ट करायचं आहे. ओके, सो हा ऍक्च्युली ह्याचा पर्पस आहे रॉडला व्यवस्थित एका अलाइनमेंट मध्ये ऍडजस्ट करून ठेवणे. ओके, आपण मशीन चालू केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता रॉड ऑटोमॅटिक रोलिंग होत आहे. सो इकडनं रॉड आपण स्पीड पण वाढवू शकतो. सो हे रॉड वेंडिंग मशीनचं कामच आहे की रॉडला रोटेट करत राहणार. सो आपल्याला काम करायचं आहे ह्या सेक्शनवर. सो लेट्स गो अहेड अँड लेट्स स्टार्ट द ऑपरेशन. एक लाईन एका कॉर्नरला फक्त नॉट करायची. आतून तुम्ही काढला की ह्याला तुमचा जो मधला गाईड आहे त्याला आत घालायचं. त्याचबरोबर आपण गाईड नंबर 3 मधून लाईन बाहेर काढायची. सो इव्हेंच्युअली आता काय होतंय, ह्या अलाइनमेंटने आपल्याला कळेल की बाबा आपण जो गाईड घालतोय तो व्यवस्थित आहे की नाही. सो लाईन जर मधोमध राहिली तर त्याचा अर्थ आहे गाईड इज मॅचिंग व्हेरी वेल टू द रॉड. ओके, आता तुम्ही इकडे बघू शकता, मी इकडे जर ऍडजस्ट केला तर व्यवस्थितपणे हा अटॅच होतो. ओके, तुम्ही बघू शकता इकडे आपण आता काय केलेलं आहे, इकडे एक ब्रेड लाईन टायअप केलेली आहे आणि जेणेकरून मधला गाईड मी सेटल केलेला आहे. सो फेविक्विक लावून सेटल केलेला आहे. परमनंट अजून फिक्स नाही झालाय तो, आपण ऍडजस्ट करू शकतो आज. पण आपण इकडे तुम्ही बघू शकता लाईन बरोबर मधोमध आहे. सो व्हेरी वेल बॅलन्स झालेली आहे. त्याचा अर्थ आहे आपला हा गाईड व्यवस्थितपणे सेटल झालेला आहे. सो आता आपण पुढच्या प्रोसेसला चालू करूया. आता हा गाईड व्यवस्थितपणे सेट झालेला आहे. सो आपण थोडं फेविक्विक लावून त्याला अगोदर रॉड बरोबर अटॅच करून घेऊया आणि थोडंफार आपण ग्लू आजूबाजूला देखील लावूया. ओके, आता फेविक्विकचं काम झालेलं आहे. सो आपल्याजवळ आहे ब्रेड लाईन. सो साधारण 1 मीटरची ब्रेड लाईन आपण घेऊया आणि अगोदर व्यवस्थितपणे अटॅच करून घेऊया.
start winding up the rod. Okay, let's go. सो गाइस, तुम्ही बघू शकता वेंडिंग मशीन आपलं काम कशा प्रकारे करते. व्यवस्थितपणे वेंडिंग होत आहे. आता बऱ्याचदा वेळी असा प्रश्न असतो की बाबा आपण जेव्हा रॉडचे गाईड्स चेंज करतो तेव्हा रॉडची स्ट्रेंथ कमी होते का? तर मित्रांनो, काही होत नाही. रॉडची स्ट्रेंथ तेवढीच राहते. गाईड हे चेंज करावेच लागतील. जर गाईड एकदम रस्टेड होत असेल किंवा ब्रेकेजमध्ये आहेत तर ते आपल्याला चेंज करावेच लागतात, जेणेकरून आपण आपला लकी रॉड रियूजमध्ये यूज करू शकतो. सो आता हा तुम्ही बघू शकता, हा व्यवस्थितपणे वेंडिंग झालेला आहे. हे आहे कार्बन टेप. सो आता आपण काय करणार आहोत, आपला आणखी थोडी कमी लागणार आहे. सो गाइस, ह्याला आपण इकडे अटॅच करणार आहोत. आपण तुम्ही पाहू शकता एकदम छानपणे रॉड आपला अटॅच झालेला आहे. त्याचबरोबर आपण आता लायटर घेऊया आणि थोडीफार हीट देऊया. ह्याने काय होतं की ही कार्बन टेप ब्रेड लाईनला चांगल्या पद्धतीने व्यवस्थितपणे मग त्याला प्रेस करायची आणि ठेवायची. आता त्याचबरोबर आपलं राहिलेलं काम आहे ते करणार आपलं एरोलाइट. सो 1 ml एरोलाइट मिक्स करायचं आहे बॉन्ड. सो बेसिकली 2 ml चं मिक्सचर आहे. हा राहिला ब्रश. सो आपण काय करणार आहोत, यांना मिक्स करणार आहोत आणि
आपल्या सो गाइस आता एरोलाइट वगैरे लावून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय मस्तपैकी अटॅच जाऊन हा परमनंटली फिक्स होणार. ह्याचा रॉडला काही इफेक्ट होणार नाही. तर त्याचप्रमाणे आता आपण त्याला सिलिकॉन वगैरे लावलेलं आहे. तर आपण त्याच्यावर आता ब्लोअर मारूया. सो गाइस आता आपण ब्लोअर मारणार. ब्लोअर मारल्यानंतर पूर्णपणे ड्राय होणार. So this is guide number 5 कंपनी फिटेड आणि ह्याला आता आपण आत्ताच फिट केलेला आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही पहा कुठचाही एकही गाइड इनबॅलन्स नाही आहे. वेल बॅलन्स्ड आहे. सो हा पहा हा आत्ताच आम्ही अटॅच केलेला आहे 5-10 मिनिटापूर्वी. हा सुकल्यानंतर अतिशय आणखीन चांगल्या पद्धतीने दिसणार आहे. सो तुम्हाला पण अटॅच तुमचे रॉडचे गाइड वगैरे चेंज करायचे असतील तर कॉन्टॅक्ट करा टार्गेट हुकला किंवा विजिट करा टार्गेट हुकला. तर मित्रांनो भेटूया लवकरच टार्गेट हुकच्या शॉपवर.